अरे बाबा लगे ना डिचक होते. पूर्ण मागं टाकल्यात. पहिला स्टार्टिंगला पुढं होतं, आता सगळ्यात माग आहे. अरे होणे दरवाजा खोले. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अभिजित जुगळे ब्लॉग्स. आता आम्ही रोड ट्रिपसाठी निघालोय. कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळत. आता आम्ही पळसंबईमध्ये ना रे. हां, पळसंबईमध्ये रामलिंग लेणी बघण्यासाठी आलो. पांडवकालीन लेणी आहेत त्या. आता हा बघा, हा आमचा मित्र, माझा मित्र विनोद. आता बाकी गेल्या ब्लॉग मध्ये मी मिसिंग होतो, म्हणून या ब्लॉग मध्ये स्पेशली वाढदिवसा दिवशी हा नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा ह्याला केले. आता आम्ही खाली जात आहे. हे बघा, असं पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. जबरदस्त व्ह्यू मस्त आहे इथं. फक्त येताना सांभाळून या, कारण तिथं आल्याला आपण तेव्हा खाली सगळे खाली मित्र आहेत. तर आता आम्ही पळसंबईमध्ये थांबलोय थोडा वेळ, कारण या लेणी बघायच्या होत्या मला. आता आम्ही चालले कोकणला. कोकणमध्ये कुठे चालले हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. पोहोचल्यावर तिथं आम्ही तुम्हाला दाखवतो. गाईज, आता आम्ही लेणी बघून आता वरती आलोय. त्यावर रस्ता कुठे जाते ते बघायचं आपल्याला. इकडे तर जरा धबधबा टाईप वाटले, तुम्हाला दिसत असेल तर बघा. आणि ही बघा गॅंग माझी स्क्वॉड. अरे हे आहे वाटतं, खाण्या वाटतं इथं. खाना आहे ना बा, मला घेऊन हे धबधबा या. व्यवस्थित आहे रे धबधबा. छोटं तलाव आहे. तलाव म्हणजे एक नदी टाईप काही तर आहे छोटी. नदी आहे काय, ओढा आहे काय, हे माहित नाही मला. पण
रस्ता इथंच एंड होते. लेणी खालीच होत्या. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, लेणी खालीच होत्या. ते पाणी कुठनं आलं ते आता कळालं. या नदी किंवा ओढा आहे वाटतं बरं, त्यानुसार ते पाणी खाली आलं. जा वरती जा. हे बघा माउंटन क्लाइम्बिंग करायला. पिक्चर मधला जो भूताचा बंगला होता, त्या बंगल्याच्या तिथं आलेला आहे. अजून इथनं किती लांब आहे रे? आला समोरच आहे. हा मग उतरून दाखवतो तो. पार्किंगला तर आहे. पंत अमात्य बावडेकर वाडा असं वाड्याचं नाव आहे. आज जाऊ देतात का बघायला पाहिजे. आज जाऊ दिले तर अजून फोटो दाखवतो. चला बाहेर बघू. पूर्ण मागा टाकल्यात. पहिला स्टार्टिंगला पुढं होतं, आता सगळ्यात माग आहे. सांगणार की कळायला पाहिजे की माझं काय म्हणते त्याला, कळायला पाहिजे. ए कुठे गे लवकर. अरे काय लवकर पॉज कर. अरे स्ट्रगल दिसतो तिथे. बंगला हे बघा खोळ. त्याचं लग्न करायचं आहे. म्हणजे तुला बंगला दिसायला काय माहित नाही तुम्हाला. आत जाऊन दिसत चला आता आत. अयो 40 रुपये तिकीट आहे. ए कॅश कोणाकडे आहे? द्या सगळ्यांचं. ऑनलाईन हे असा बंगला आहे. ए सुभान इकडे. अनेकदा म्हण. अनेकदा म्हण. अरे बाबा लगे ना ढिच्चक ढिच्चक होते नाचाली. विहीर ती गाव येत आहे. हे काय हे काय वेगळं आहे. हे बघ. ए ब्लॉगर मी आहे. तुकडं हे बघा पछाडलेला वाडा. चॅनल पण नाही. अय पुण्या चॅनल पण नाही. आणि हे गगनबावड्यामध्ये यांचा वाडा आहे. ती प्रतिकृती इथं तयार केलेली आहे. वाडा हा पछाडलेला वाडा, म्हणजे पछाडलेल्या पिक्चरमध्ये शूटिंगसाठी वापरलेला हा वाडा आहे. आज जाऊ देत नाहीत, बाहेरच्या बाहेर तेवढंच.
पेलो अरे तर ते पिक्चरमध्ये हे होते की पाळणं होतं ते गायबच केलं. आम्ही पछडलेला पिक्चर मध्ये जो वाडा होता तो आता वाडा बुक झालेला आहे. आता काय आम्हाला कॅमेरा यूज करण्यास परवानगी नव्हती त्यामुळे आम्ही काय काय शूटिंग केलं. कसल्या फोनला होतो वाडा मस्त होता. राईट. आता आम्ही चालले कोकणला. आता कोकण मध्ये गेल्यावर कुठे जाणार आहे ते तिथे गेल्यावरच कळणार. गगनगिरी मठात जायचं. पहिला गगनगिरी का? हा, पहिला एक गगनगिरी मठ लागेल त्यानंतर घाट लागेल. गगनगिरी मठ आहे तिथे पहिला स्टॉप करणार आहे. तिथं जरा बघणार तिथनं मग घाट लागणार. घाटात जर थांबला आम्ही तर तुम्हाला घाटातलं तुम्हाला व्ह्यू भेटेल. नाहीतर काय असं गाडीतनं व्ह्यू भेटला तर भेटला नाहीतर डायरेक्ट कोकण. ठीक आहे चला बाय. I know you told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray. ए थांब थांब मागणं बघ मागणं इकडनं बघ. हात पुढे कर. साईडलो साईडलो. वाढायला वाढत चालायचं. बाहेर काय नाही कराली की मोबाईल आहे. मोबाईल काय घालाय मोबाईल आहे. मोबाईल घेऊन काय करणार आहे. अरे का आला पुण्याकडे कोण येणार आहे. पुण्याकडे बघ. हा आता कसं आहे भाऊ भाऊ एक भाऊ मोठा भाऊ बारका वाला त्याला. चिरमुरं खायनाच ती. चिरमुरं खायनाचं वाटाणच खायला हुडकून द्यायचं. होय वाटाणच तर बोलू यात. रत्नागिरी झाला. कुणकेश्वर 98, वेंगुर्ला 125, तारकर्ली
अरुणा धरण हे बघा गाईस आता आम्ही समुद्र किनाऱ्यावर आहे. होमस्टे इथं जवळच आहे, अर्धा किलोमीटर अंतरावर जवळ आहे. तर थोडा वेळ इथं थांबून होमस्टेवर जाणार. मग होमस्टेवर गेल्यावर जरा पोटा पाण्याचं बघतो, भोका लागले जाम. त्यांनी काय खायला दिले नाही. हो बघा ड्रायव्हर, हो ड्रायव्हर साहेब, त्याची गाडी आहे, त्याच्या गाडीत आले. जरा पाण्याचा आनंद घेऊ. नंतर जरा जेवण खाऊन आल्यावर संध्याकाळी संध्याकाळी कितीला यायचं टायमिंग सांगत नाही, त्यामुळे तुम्हीच टायमिंग सांगा किती वाजता ती बीचवर यायला पाहिजे. संध्याकाळी 4 मिनिट बॉक्स मध्ये सांगा किती वाजता यायला पाहिजे बीचवर. संध्याकाळी 4 वाजता आलो तर दाखवतो काय आम्ही एन्जॉयमेंट करणार आहे ते. ठीक आहे, चला घेतो.